नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। आमशा पाडवी आज शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का बसू शकतो। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच एकीकडे आपण पाहतोय की भारत जोडो यात्रेचा आज समारोप होतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राहुल गांधी यांची सभा आहे। तिथे उद्धव ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेते या मंचावर उपस्थित असणार आहेत आणि त्याच वेळी आमशा पाडवी नंदुरबारचे नेते आहेत, विधान परिषदेवर आमदार आहेत, शिवसेना उभाटा गटाचे हे आमदार आहेत आणि आता त्यांचा प्रवेश जो आहे तो शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये होतो। त्यामुळे शिंदेची ही एक रणनीती मानली जाते, ही एक खेळी मानली जाते आणि धक्कातंत्र सुद्धा मानला जातोय। त्यामुळे कोणत्याही वेळी आता त्यांचा पक्ष प्रवेश जो आहे तो वर्षा या निवासस्थानी केला जाईल आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा म्हणजे शिंदेचा जो झेंडा आहे ते आमशा पाडवी हाती घेणार आहे। आमशा पाडवी शिंदे गटामध्ये प्रवेश करणारी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यासोबतच बरेचसे कार्यकर्ते आहेत जे नंदुरबारहून आता मुंबईच्या दिशेने सुद्धा रवाना झालेले आहेत। बऱ्याच बसेस त्या ठिकाणाहून रवाना होतात, त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांसहित हा प्रवेश वर्षा बंगल्यावरती केला जाईल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। आणि त्यासोबत ठाकरे गटाला लागलेली जी गळती आहे ती नेमकी कधीपर्यंत थांबणार आहे हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण एक एक करून सर्व आमदार जे आहेत ते आता शिंदेकडे जाऊ लागलेले आहेत, तिथे कामं होतात, ठाकरेंकडे कामं होत नाहीत अशी बरीचशी तक्रार जी आहे ती या सर्व आमदारांची आहे। आणि स्थानिक पातळीवरती विकास कामं होत नसल्याने त्याचा जो फटका आहे तो भविष्यामध्ये त्यांनाच बसेल अशी एक भीती सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहे आणि विकास कामासाठी आपण एकनाथ शिंदेसोबत जातोय अशी जी एक माहिती ती सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं आपल्याला ऐकायला मिळतंय। कालच आपण पाहिलं की संजय शिरसाट यांनी सुद्धा महत्त्वाचं विधान केलं होतं की सोमवारपर्यंत थांबा, बरेचसे धक्के बसतील आणि आताच आपण पाहतोय या पक्ष प्रवेशाला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।